मित्रांनो, एक राष्ट्र एक विद्यार्थी योजनेअंतर्गत आता प्रत्येक विद्यार्थ्याला अपार ओळखपत्र तयार करणं अनिवार्य आहे. तुम्ही कोणत्याही राज्यातील असलात तरी तुम्ही हायस्कूल, इंटरमिजिएट, डिप्लोमा, पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलात तरी अपार ओळखपत्र प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उपयुक्त ठरेल. आधार सारखेच असलेले हे कार्ड एक अद्वितीय कार्ड क्रमांकासह येते, जे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण आयुष्यभर टिकेल. तुमच्या सर्व पदवी, डिप्लोमा, मार्कशीट, शिष्यवृत्ती किंवा शिक्षणाशी संबंधित कागदपत्रे त्यावर संग्रहित केली जातील. तुम्ही क्रेडिट स्कोअर देखील तयार कराल, जो तुम्ही महाविद्यालये बदलता किंवा शिक्षणासाठी परदेशात जाता तेव्हा तुम्हाला मदत करेल. प्रथम कार्ड तयार करण्यासाठी तुमचा ब्राउझर उघडा. कार्ड तयार करण्यासाठी तिथे अपार आय डी शोधा. apar.government.in चे अधिकृत पोर्टल दिसेल. तेथे तुम्हाला दिसेल की आज सरकार सर्व विद्यार्थ्यांना आधार सारखेच अपार ओळखपत्र प्रदान करत आहे. तुम्हाला असे काहीतरी मिळेल. ते आधार सारखेच दिसते, परंतु ते आधारपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इथे काय होते ते म्हणजे तुम्ही जे काही कौशल्य मिळवाल, तुमचे कोणतेही गुण असतील, तुम्ही जी काही पात्रता मिळवाल, त्याचे रेकॉर्ड त्यात राहील आणि तुमचे क्रेडिट्स तिथे डिजिटल पद्धतीने साठवले जातील. म्हणून मी तुम्हाला ते कसे तयार करायचे ते दाखवतो. सर्वप्रथम ते तयार करण्यासाठी तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या वेबसाईटवर यावे लागेल. यासाठी तुम्ही ABC शोधून GB लिहाल आणि त्याची अधिकृत वेबसाईट तुमच्या समोर येईल. आता येथे नवीन कार्ड तयार करण्यासाठी आपल्याला मेनू टॅबवर क्लिक करावे लागेल. विद्यार्थ्यासाठी एक पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा. नंतर तुमच्यासमोर एक लॉग इन पेज दिसेल. येथे कार्ड तयार करण्यासाठी प्रथम तुम्हाला लॉग इन करावे लागेल, ज्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, युजर ID किंवा इतर IDचा पर्याय मिळेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचा आधार क्रमांक, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, अपार ID कार्डद्वारे देखील लॉग इन करू शकता. आता उदाहरणार्थ जर मला फक्त अपार ID कार्ड तयार करायचे असेल, तर मी येथे मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करेल. आता बहुतेक विद्यार्थ्यांनी डिजिलॉकर ॲप्लिकेशनमध्ये खाते तयार केले नसेल. जर तुम्ही कधीही खाते तयार केले नसेल, तर तुम्ही ते वापरलेले नसेल, तुम्ही येथे लॉग इन करण्याचा प्रयत्न करा. पण लॉग इन करू शकत नसाल, तर तुम्हाला नवीन खाते तयार करण्यासाठी साइन अप पर्यायावर क्लिक करावे लागेल. ते तुमचे नाव आणि आधार क्रमांक विचारेल आणि तुमचे खाते येथे तयार केले जाईल. आम्ही येथे आमचा नंबर आणि आमचा पिन प्रविष्ट केला आहे. जर तुम्ही पिन विसरला असाल, तर तुम्ही तुमची जन्मतारीख प्रविष्ट करून तो विसरलेला पिन बदलू शकता. यानंतर साइन इन पर्यायावर क्लिक करा. तुमचे नाव येथे दिसेल. माझ्या बाबतीत तुम्हाला दिसेल की माझ्या भावाचे नाव देखील येथे दिसत आहे. म्हणजेच आमच्या दोघांचेही मोबाईल नंबर एकच आहे. म्हणून जर आपण इथे आमच्या नावासमोर क्लिक केले आणि साइन इन पर्यायावर क्लिक केले, तर तुमच्या आधारशी लिंक केलेल्या कोणत्याही मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तर तेथे तुम्हाला OTP प्रविष्ट करावा लागेल आणि साइन इन पर्यायावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे आता आपण पोर्टलवर लॉग इन केल्यानंतर हा विभाग खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला इथे काळजीपूर्वक त्यावर क्लिक केले तर ओळख प्रकार अंतर्गत अनेक पर्याय आहेत, जसे की रोल नंबर. जर तुम्हाला तुमच्या शाळेकडून किंवा कॉलेजमधून रोल नंबर मिळाला असेल, तर तुम्ही तो निवडू शकता. यासोबत नोंदणी क्रमांक. जर तुमच्याकडे विद्यापीठाकडून नोंदणी क्रमांक आलेला असेल, तर तुम्ही त्याद्वारे नोंदणी करू शकता. किंवा नोंदणी क्रमांक तुम्ही प्रवेश घेता तेव्हा कॉलेजने तुम्हाला दिलेला नोंदणी क्रमांक तुम्ही येथे देऊ शकता. जर तुमच्याकडे नवीन प्रवेश असेल आणि तुम्हाला अद्याप कॉलेजने क्रमांक दिलेला नसेल, तर तुम्हाला तुमचे ABC कार्ड म्हणजे तुमचे अपार ओळखपत्र सादर करण्यास सांगितलेले आहे. तुम्ही येथे नवीन प्रवेश निवडू शकता. याचा फायदा असा आहे की जर तुम्ही हा पर्याय निवडला, तर कॉलेजचे तपशील जसे की नंबर इत्यादी तुमच्याकडून विचारले जाणार नाहीत. नोंदचा पर्याय येथे कोणतीही माहिती विचारणार नाही. तुम्ही ते करू शकता. तुम्ही ते थेट भरू शकता. म्हणजे जर तुम्ही हे निवडले, तर शाळा आणि महाविद्यालयाचे तपशील देखील प्रविष्ट करण्याची आवश्यकता नाही. परंतु ते निवडणे सोपे आहे. परंतु नंतर रेकॉर्ड जुळवण्याच्या समस्या येतात. म्हणून हा पर्याय निवडू नका. तुम्हाला महाविद्यालयाने दिलेल्या नोंदणीनुसार तुमचे कार्ड बनवावे लागेल. तुम्ही रोल नंबर, नोंदणी क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक निवडू शकता. किंवा जर नवीन प्रवेश असेल, तर तुम्ही नवीन प्रवेश देखील निवडू शकता. हे अनेक पर्याय उपयुक्त आहेत, म्हणून आम्ही ते इथे निवडलेले आहेत. आता यानंतर तुम्हाला पुढील पर्याय मिळेल, जिथे AMA विद्यार्थी जाहिरातीच्या विभागात तुम्हाला येथे विद्यापीठ किंवा महाविद्यालय किंवा बोर्डाचे नाव दिसेल. म्हणून येथे अधिकृत नाव काहीही असो, महाविद्यालयाचे पूर्ण नाव काही असो, जसे की APJ अब्दुल कलाम टेक्निकल युनिव्हर्सिटी किंवा त्याला लघु फॉर्ममध्ये ते भरू शकता आणि पाहू शकता. येथे शोधल्यानंतर ते येईल. म्हणून येथे तुम्हाला तुमच्या महाविद्यालयाचे नाव दिसेल. मित्रांनो, तुमचे नाव कुठेही असेल, तुम्हाला ते तिथे निवडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला प्रवेश
वर्ष विभागात यावे लागेल. नंतर तुम्हाला इथे संपूर्ण यादी मिळेल, म्हणून इथे तुम्हाला त्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेले वर्ष निवडावे लागेल. तुम्हाला ते इथे निवडावे लागेल. तुम्हाला उत्तीर्ण वर्ष निवडण्याची गरज नाही. चालू वर्ष म्हणजे तुम्ही प्रवेश घेतलेले कोणतेही वर्ष तुम्हाला ते येथे निवडावे लागेल. अशा प्रकारे आम्ही प्रवेश वर्ष देखील निवडले आहे. आता माझ्या बाबतीत जसे मी नवीन प्रवेश निवडला होता, नंतर आम्हाला इथे रोल नंबर इत्यादी प्रविष्ट करण्याची आवश्यकता नाही. आम्ही इथे थेट सबमिट पर्यायावर क्लिक करू. आता आम्ही सबमिट पर्यायावर क्लिक केलं, त्यामुळे तुम्हाला दिसेल की आमचा अपार आय डी येथे जनरेट झाला आहे. तुम्हाला आधार सारखा 12 अंकी क्रमांक मिळेल. हा क्रमांक भविष्यात तुमच्याकडे कायमचा राहणार आहे. म्हणजेच तुम्ही जेव्हाही कोणत्याही वर्गात जाल तेव्हा आधार सारखा हा आय डी तुमच्यासाठी वापरला जाईल. आता तुम्हाला हा नंबर येथे मिळाला आहे. सर्वप्रथम तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. जर तुम्हाला तो घ्यायचा असेल तर तो तुमच्याकडे सेव्ह करा आणि त्यानंतर गो टू डॅशबोर्ड या पर्यायावर क्लिक करा. नंतर हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचे पोर्टल आहे. जिथे जेव्हाही जेव्हाही कोणतेही विद्यापीठ तुमची परीक्षा घेईल तेव्हा तुम्हाला काही क्रेडिट्स पॉईंट्स मिळते. नंतर तुम्ही ते सर्व येथे पाहू शकाल. म्हणून अशा प्रकारे तुमचे अपार आय डी कार्ड जनरेट झाले आहे. परंतु तुम्ही तेथे अपार आय डी कार्ड जनरेट करता विंडोमधनं पहा की जर तुम्हाला कार्ड डाउनलोड करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळ्या पोर्टलवर जावे लागेल. म्हणून तुम्हाला काय करावे लागेल ते म्हणजे डिजिलॉकरची एक नवीन वेबसाईट उघडा. तुम्ही डिजिलॉकर शोधाल, हे पोर्टल येईल आणि इथे तुम्हाला लॉग इन करावे लागेल. कारण आम्ही आधीच अपार आय डी कार्ड बनवलेले आहे. तेथेही आम्ही डिजिलॉकरद्वारे लॉग इन केलं होतं. म्हणून लॉग इन टॅबवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि कंटिन्यू टॅबवर क्लिक करा. तुमचे नाव आणि तुमचा 6 अंकी सुरक्षा पिन निवडा. तुम्हाला तो इथे एंटर करावे लागेल आणि पडताळणी पर्यायावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुम्हाला दिसेल की आम्ही पोर्टलच्या आत लॉग इन केले आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दिसेल की जारी केलेल्या कागदपत्रांचा विभाग येथे येईल. माझ्या बाबतीत तुम्हाला दिसेल की पहिला येथे असलेला आयकॉन हे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या अपार आय डी कार्डचाच आहे. म्हणून आपण या पर्यायावर क्लिक करू. शक्यतो क्लिक करू शकतो किंवा जर तुम्हाला येथे हा पर्याय सापडला नाही तर आपण सेवा विभागात जाऊन ब्राउझर करू शकता. तिथून देखील तुम्हाला हा पर्याय दिसेल. म्हणून आम्ही त्यावर क्लिक केले आहे. इथे हे कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपण ओपन टॅबवर क्लिक करू. म्हणजेच हे अपार आय डी कार्ड आहे. तुम्हाला ते दिसेल. येथे आधार लोगो लावला गेला आहे. इथे तुमचा अपार आय डी क्रमांक नमूद केला आहे. तुमची जन्मतारीख बारकोड दिले आहे आणि डिजिटल स्वाक्षरी केल्यानंतर तुम्हाला इथे एक प्रमाणपत्र दिले जाते. म्हणून जेव्हा तुम्ही कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता तेव्हा जर ते विचारले गेले तर तुम्ही ते प्रिंट करून तिथे ठेवू शकता. म्हणून येथे तुम्हाला हे कार्ड सुरक्षितपणे तुमच्याकडे ठेवावे लागेल. हे कार्ड नेहमीच डिजिलॉकर अर्जात राहील. जेव्हा तुम्ही कोणत्याही महाविद्यालय किंवा विद्यापीठातून अपार आय डी जारी करतात तेव्हा तुम्ही ते डाउनलोड करू शकता, प्रिंट करू शकता आणि शेअर करू शकता. हे कार्ड तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तुमचे सर्व शैक्षणिक कागदपत्र जसे की अकादमिक बँक जी एक क्रेडिट वेबसाईट आहे तिथे संग्रहित केले जातील. मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो, जसे की जर एखादा शालेय विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असेल तर पहिलीपासून शाळेत अपार आय डी जारी करणे सुरू होत आहे आणि ते मागितले जाते सुद्धा. अशा परिस्थितीत जेव्हा शाळा ते मागते तेव्हा पालकांना तेथे संमती द्यावी लागते आणि तेथून विद्यार्थ्यांसाठी पॅन आय डी तयार केला जाईल. त्याद्वारे त्यांचे अपार आय डी कार्ड बनवले जाईल आणि त्यांचे कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला संदेश मिळताच तुम्ही या पोर्टलवर येऊन तो डाउनलोड करू शकता. जर तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असाल तर तुम्ही इथून तुमचे कार्ड बनवू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.